अमेरिका, इस्रायल, इराण युद्धाची झळ प्लास्टिक पॅकेजिंग उद्योगाला सुद्धा बसलेली आहे। इंधन दरवाढीचा परिणाम भंडारामधल्या प्लास्टिक पॅकेजिंग उद्योगावर झालेला आहे। दरवाढीमुळे डीलर आणि डिस्ट्रीब्युटर यांना अतिरिक्त खर्च सहन करावा लागतोय। तसंच ग्राहकांवर तत्काळ भार पडत नसला तरी पुरवठा साखळीमधील इतर घटकांवर आर्थिक ताण वाढलाय। त्यामुळे उद्योग क्षेत्रामध्ये सध्या चिंतेचं वातावरण निर्माण झालेलं आहे। तर इराण इस्रायल यामधल्या युद्धाचा परिणाम हा अनेक क्षेत्रांवर झालेला आहे, तसाच तो प्लास्टिक पॅकेजिंगवर सुद्धा झालेला आहे। सध्या डिस्ट्रीब्युटर आणि डीलर यांच्याकडे अतिरिक्त आर्थिक भार त्यांना सोसावा लागतोय। सध्या ग्राहकांवर जरी याचा थेट परिणाम झाला नसला तरी मधले जे त्यातले आहे डीलर आणि डिस्ट्रीब्युटर त्यांच्यावर अतिरिक्त भार पडत आहे। ही वायू गॅस जे आहे, गॅस हे न मिळाल्यामुळे सर्व ह्या पेट्रोकेमिकल्स उत्पादन जे आहेत त्यांचा सर्व हा विपरीत परिणाम झालेला आहे। आता जो मार्केटमधून माल मिळायचा, काही कंपन्या बंद झालेल्या आहेत आणि काही कंपन्याकडे 1-2 दिवसाचा माल शिल्लक आहे। या 1-2 दिवसानंतर जर मेन मार्केटमधून जर सप्लाय झाला नाही तर ह्या सर्व कंपन्या बंद करण्याची वेळ आलेली आहे।